नमस्कार मित्रांनो, मी खावबली. स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एपिसोडमध्ये. आज मी आलो आहे उल्वेतील एका अशा रेस्टॉरंटमध्ये जिथे पॅन एशियन क्विझिन मिळतात. म्हणजे मला वाटतं उल्वेतील एक मात्र असं रेस्टॉरंट आहे जिथे पॅन एशियन क्विझिन तुम्हाला मिळेल. स्पेशली मिसो रॅमन, परत थाई पॉट राईस, चिकन सिझलर, असे अनेक तुम्हाला पॅन एशियन क्विझिन मिळतील. का रिसर्च मी उल्वेमध्ये केला आहे. हे एकमेव असं रेस्टॉरंट आहे ना पॅन एशियन क्विझिनसाठी, जे खाण्यासाठी लोक खारघर किंवा बेलापूरला जातात. आता मी माझ्या उल्वेच्या मित्रांना सांगू इच्छितो, तुम्ही बेलापूर किंवा खारघरला न जाता थेट तुमच्या उल्वेमध्येच हे रेस्टॉरंट स्थित झालं आहे. आणि या रेस्टॉरंटचे नाव आहे ड्रॅगन टेल, जे की बामणडोंगरी स्टेशनच्या थेट समोर आहे. तर मित्रांनो, या हॉटेलमध्ये 2 सेक्शन्स आहेत, बघू शकता. दोन्ही एसी सेक्शन्स आहेत. तर आपण आता आतमध्ये जाणार आहोत आणि बघून घेऊया त्यांचे अँबियन्स काय आहे, आणि तुम्हाला निवांतपणे मी या पदार्थांची रिव्ह्यू सुद्धा देणार आहोत. चला या आतमध्ये. तर बघू शकता, हा अँबियन्स आहे. मस्त असं त्यांनी पूर्ण कोरियन जॅपनीज असं अँबियन्स क्रिएट केलं आहे. सेटिंग सुद्धा कम्फर्टेबल आहेत. तर हा त्यांचा पहिला सेक्शन आहे. आता आपण दुसऱ्या सेक्शनमध्ये जाणार आहोत. या बघू शकता, हे त्यांचं दुसरं सेक्शन आहे, एसी सेक्शन. कम्फर्टेबल सेटिंग्ज आहेत. आणि मुळात माझं लक्ष केंद्रित केलं ते या अॅनिमेने. म्हणजे मित्रांनो, जर जॅपनीज, कोरियन किंवा चायनीज क्विझिन जर जिथे मिळत असेल तिथे अॅनिमे नसेल तर मग अर्थच नाहीये. तर हा झाला त्यांचा सेकंड एसी सेक्शन्स. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथे आउटर सेटिंग सुद्धा आहे. इनडोअर आणि आउटडोर सेटिंग आहे. निवांत बाहेर बसून तुम्ही इथल्या पदार्थांचा आस्वाद देखील घेऊ शकता. जेव्हा थाय आणि जॅपनीज किंवा कोरियन क्विझिन बनताना त्याचं जे मेन पदार्थ जे असतात, जे इन्ग्रेडियंट्स असतात किंवा कॉन्डिमेंट असतात, ते म्हणजे हे हर्ब्स. तुम्ही हर्ब्स बघू शकता. ब्रॉकली आहे, रेड बेल पेपर आहे, येलो बेल पेपर आहे, चायनीज बॉकचॉय आहे, परत झुकिनी आहे, एस्पॅरेगस आहे, हे कॅफल लेमन, आणि हे थाई जिंजर म्हणजे गलांगल. हे बेसिकली तुम्ही कुठलेही थाई करी जेव्हा खाल, आणि हे थाई जिंजर म्हणजे गलांगल, हे बेसिकली तुम्ही कुठलेही थाई करी जेव्हा खाल ना, तर हे पदार्थ खूप इम्पॉर्टंट मेजर रोल प्ले करतं. तर एकंदरीत सांगायचा अर्थ आहे की या लोकांनी भले ऑथेंटिक क्विझिन न देण्याचा प्रयत्न केलाय, इंडियन पॅलेटसाठी खूप सुटेबल आहे, पण जे हर्ब जे टाकले त्या लोकांना. आता माझ्यासमोर आले आहेत ड्रॅगन टेलचे USP पदार्थ, जे तुम्हाला एकंदरीत मी सांगतो काय काय आहेत. हे आहे चिकन ग्रीन गार्लिक, हे चिकन मॅजेस्टिक, ही आहे थाई करी, मस्त असं कोकोनट क्रीम वगैरे टाकून बनवलेली. ही आहे चिकन बार्बेक्यू सुशी, चिकन सिझलर, आणि बांबू राईस. लिटरली बांबूमध्ये त्यांनी राईस सर्व केला आहे. तुम्हाला दाखवतो बघा. हा जो राईस आहे, फ्राईड राईस आहे, याच्या आतमध्ये ग्रेव्ही आहे. हे बघा, चिकनचे चंक्स तुम्ही बघू शकता. क्वालिटी आणि क्वांटिटीमध्ये कॉम्प्रोमाइज नाही केली आहे. तर आपण एक एक करून टेस्ट करूया. प्रथम आपण ट्राय करूया गार्लिक, चिकन गार्लिक, ग्रीन गार्लिक. मस्त कोरियनचा फ्लेवर येतोय. ऍक्च्युअल इंग्लिश व्हेजीस सुद्धा आहेत, आणि गार्लिक फ्लेवर येतोय बिकॉज चिकन गार्लिक, ग्रीन गार्लिक आहे. चिकन मॅजेस्टिक, थोडा मस्टर्डी फ्लेवर येतोय. त्याला असे जुलियन्स कट केलेले आहेत, बेल पेपर, येलो बेल पेपर आणि ग्रीन पेपरला. टेस्ट अप्रतिम आहे. आता आपण थाई करी टेस्ट करूया. मस्त क्रीम मध्ये घेऊया. क्रीमी, स्पायसी, टँगी असे तिन्ही एलिमेंट्स व्यवस्थित ब्लेंड झालेले आहेत. आता आपण यांची सुशी ट्राय करणार आहोत. बेसिकली जे सॉसेस वगैरे असतात ना, वसाबी सर्व, हे त्यांनी प्लेटमध्येच दिलेत, प्लेटिंगमध्येच. याला असं मस्त डिप करून राईस, व्हेजीस, चिकन. युजली यांनी सुशीमध्ये चिकन हा बार्बिक्यू केलाय, त्यामुळे चव अप्रतिम लागते. चायनीज सिझलरमध्ये बघू शकता, ग्रेव्ही चिकन, नूडल्स, राईस, आणि वरतून सॉस टाकले त्यांनी. हलकासा आपण राईस घेऊया. अप्रतिम आहे. आता आपण चव करूया बांबू राईस. बांबू राईस बघू शकता, याचे चिकन्स, मशरूम्स आणि बॉइल्ड एग वगैरे दिलेत. असं हलकंसं बॉइल्ड एग घेऊन व्हेरी नाईस. मला थोडी हिचकी लागते कारण तिखट लागलं काहीतरी मला.
एकंदरीत इथे मिळणारे सर्व पदार्थ अप्रतिम आहेत. बामण डोंगरी स्टेशन समोरच ड्रॅगन टेल्स नावाने रेस्टॉरंट आहे. मी सर्वांना आवर्जून सांगतो, स्पेशली उल्वेकरांना, जर पॅन एशियन क्विझिनसाठी तुम्ही जर उल्वेच्या बाहेर जात असाल तर तिथे न जाता थेट आपल्या उल्वेमध्येच स्थित आहे ड्रॅगन टेल्स. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. धन्यवाद.